सगळ्यांचं आजच्या या महत्त्वाच्या वेबिनारमध्ये मी डॉक्टर उल्हास माळवदे स्वागत करतो. हाऊ टू फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म हा आजच्या आपल्या वेबिनारचा विषय आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन काळजीपूर्वक समजून घ्या की कशा पद्धतीनं कॅप राऊंड 1 चा इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर ते आपण आता वन बाय वन बघूया. सर्वप्रथम आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जायचं आहे. त्यासाठी तुम्ही सीईटी सेलची वेबसाईट गुगल सर्चद्वारे किंवा डायरेक्टली cetcell.mahaceet.org हे डायरेक्ट टाईप करू शकता किंवा गुगलला सीईटी सेल तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट मिळेल स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर असा आपला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा सीईटी सेलचं पोर्टल ओपन होईल. याच्यामध्ये दोन पर्याय आहेत. उजव्या बाजूला ऍडमिशन पोर्टल दिसते 2025-26 पहिली लिंक किंवा हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅपचं 2025-26 दोन्हीपैकी कुठल्याही एका ठिकाणी क्लिक केलं की तुम्हाला या वर्षीचं पेज ओपन होतं. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे कोर्सेसचे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्स निवडायचा आहे आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्सच्या अंडर बीई बीटेक हा आपला इंटरेस्टचा पार्ट आहे. कारण लक्षात घ्या एकाच वेळी भरपूर ऍडमिशन प्रोसेस या वेबसाईटवर चालू आहेत. त्यामुळं आपण बीई बीटेक साठी निवडणं गरजेचं आहे. मग आपण बीई बीटेकला ज्या मोमेंटला क्लिक करतो त्यानंतर या वर्षीची ही विंडो ओपन होते. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी डायरेक्ट लिंक नाहीये. तुम्हाला लॉग इन करावं लागतं आणि त्याच्यानंतरच ऑप्शन फॉर्म भरता येतो. मग त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप कुठली आहे? हे न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर्ड याच्यावर क्लिक करावं लागतं. ते आपण क्लिक करूया. ते क्लिक केल्यानंतर साइन इन आणि पासवर्ड म्हणजे लॉग इन ईमेल आय डी आणि पासवर्ड जो काय आहे तो टाईप करायचा. इथं एका स्टुडंटचा आपण टाकून डेमो बघतोय तर त्याचं नाव आपण झाकून टाकलेला आहे प्रायव्हसीसाठी. तर तुमचा जो काही ईमेल आय डी असेल तो टाकायचा आणि पासवर्ड जो काय असेल तो तुम्ही टाकून साइन इन करू शकता. साइन इन केल्यानंतर भरपूर मेन्यू ओपन होतील. त्यातील आपल्या कामाचं आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. तर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर मी परत सांगतो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशन याच्या अंतर्गत आपल्याला जायचं आहे. मग आपण टेक्निकल एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इथे हे चेक करायचं आहे आणि तिथं क्लिक करायचं आहे. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग जे सेंटरला दाखवले आता जिथं कर्सर आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला क्लिक केलं की बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या वर्षीच्या लॉग इनचं पेज ओपन होईल आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. आता लक्षात घ्या इथं आपल्याला ग्रीन लेटर्स मध्ये एक गोष्ट क्लिअर दिलेली आहे. युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म्ड बाय SC 6141 ऑन 21 जुलै 2025. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म झालंय त्याच विद्यार्थ्यांना मेरिट नंबर आलाय आणि तेच विद्यार्थी अशा प्रकारे ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपला अर्ज भरू शकतात. सध्या आपल्यासाठी कामाची लिंक कुठली आहे? तर होम बटन आहे डावीकडे सगळ्यात वरती बघा. त्याच्या खाली काय आहे? फिल अँड एडिट ऑप्शन ऍप्लिकेशन फॉर्म. अशा पद्धतीने जर तुम्ही खाली आला तर तिथं आहे पुढचा कॅप ऑप्शन फॉर्म. 2 नंबरच्या मेनू मध्ये जे कॅप ऑप्शन फॉर्म लिहिलंय त्यातला पहिला मेन्यू फिल एडिट ऑप्शन फॉर्म त्याच्या समोर न्यू असं आलेलं आहे तिथं क्लिक करायचं आहे. फिल एडिट ऑप्शन फॉर्म. मग तिथं ह्या लेफ्ट साइडला जे दिसतंय आता ब्लू कलर मध्ये फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म तिथं आपण क्लिक केलं की ह्या वर्षीची ऑप्शन फॉर्मची विंडो ओपन होते. मग आपण तिथं क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर
युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे, असे वेगळे वेगळे फिल्टर सिलेक्ट केल्यानंतर सर्च करायचे आहेत कुठले कुठले इन्स्टिट्यूट्स आहेत त्या चॉईस कोडसाठी, आणि परत ती पुढची प्रोसिजर 1 बाय 1 कंप्लीट करायची आहे. तर इथून पुढची प्रोसिजर लक्ष देऊन ऐका, ही खूप महत्वाची आहे आणि इथं झालेली छोटीशी चूक सुद्धा आपला ऍडमिशनचा हक्क हिरावून घेऊ शकते. त्यामुळे लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिल्यांदा कोर्स नेम सिलेक्ट करायचा आहे. आता आम्ही तुम्हाला जी ऑप्शन फॉर्मची यादी कच्ची करून दिलेली आहे ती तुमच्या डोळ्यासमोर घ्या. त्याच्यामध्ये कोर्स आहे. आता आपण सगळेजण पहिला प्रेफरन्स कम्प्युटर इंजिनिअरिंगलाच देणार आहेत मॅक्सिमम मुलं. त्याचं उदाहरण घेऊ आपण. जर कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं असेल तर कोर्समध्ये आपल्याला एका वेळी एकच निवडता येतं, ते म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर आता मी सिलेक्ट कोर्स नेमला क्लिक करतो. हे क्लिक केल्यानंतर अशी मोठीच्या मोठी यादी येते, तुम्ही स्क्रोल करून बघू शकता. सगळे अवेलेबल कोर्सेस, 90 पेक्षा जास्त कोर्सेस अवेलेबल आहेत. हे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे असेल तर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग ज्यावेळी येईल तिथं क्लिक करायचं आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगला क्लिक केलं की अशा पद्धतीनं स्क्रीनवर दिसेल सिलेक्ट कोर्स नेम कम्प्युटर इंजिनिअरिंग. हे सिलेक्ट झाल्या इमिजिएटली स्क्रीनवर व्हाईट पोर्शन मध्ये क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यामुळं ऑटोमॅटिक पुढच्या विंडोचा म्हणजे कर्सरचा किंवा स्क्रोलिंगचा त्रास होणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, ही महत्वाची स्टेप आहे. ज्यावेळी तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा जी कुठली तुमची ब्रँच आहे, मेकॅनिकल आहे, एनटीसी आहे, आयटी आहे, सिलेक्ट कराल त्याच्यानंतर ह्या विंडोच्या बाहेर म्हणजे हे छोटी जी विंडो दिसते ज्याच्यामध्ये आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग आता वाचू शकतो, ह्याच्या बाहेर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी निवडायची आहे. युनिव्हर्सिटीसाठी ज्यावेळी तुम्ही क्लिक करता त्यावेळी अशा प्रकारचं वेगळे वेगळे ड्रॉप डाऊन मेनू दिसतो. ह्याच्यामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीची नावं येतात. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, SNDT, तुम्हाला जी कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. आता COEP पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे सिलेक्ट करायला लागेल COEP साठी. युनिटरी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा COEP सोडून पुणे युनिव्हर्सिटीतले बाकीचे कॉलेजेससाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मग ते आपण सिलेक्ट करूया. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टला 3 ऑप्शन येतात. पुणे विद्यापीठात 3 जिल्हे आहेत. एक नाशिक जिल्हा आहे, एक पुणे जिल्हा आहे आणि एक अहिल्यानगर जिल्हा आहे. तर तुम्हाला ज्या एरियातली कॉलेजेस बघायची आहेत तो जिल्हा निवडायचा आहे. मॅक्सिमम लोकांना पुणे जिल्हाच पाहिजे, त्यामुळे आपण डेमोमध्ये पुणे घेतलेलं आहे, पुणे निवडलं. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचं स्टेटस, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं कुठले कुठले स्टेटस निवडायचे. तर इथं काही त्रास करून न घेता ऑल असं निवडून घ्या, म्हणजे सगळे स्टेटस इन्क्लूड होतील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे TFWS स्टेटस. तुमच्या फॉर्म मध्ये TFWS ला तुम्ही येस म्हणला असेल आणि मेरिट नंबर मध्ये तुम्हाला जर TFWS चे मेरिट नंबर मिळाला असेल तर आणि तरच इथं येस करता येतं. अदरवाईज TFWS ची टॅब डिसेबल असते. आता ज्या विद्यार्थ्याचा आपण हा फॉर्मचा डेमो भरतोय त्यानं TFWS ला ऑलरेडी नो केल्यामुळं त्याच्यासाठी ती लिंक डिसेबल आहे. त्याच्यानंतर पुढे मायनॉरिटी स्टेटस झालं, TFWS स्टेटस मध्ये आलं ऑटोनॉमी स्टेटस. याच्यामध्ये ऑटोनॉमस का नॉन ऑटोनॉमस हे तुम्हाला निवडायचं आहे. पण लक्षात घ्या, आपल्याला आता कॉलेजच्या नावावरून विद्यार्थ्यांना कळणार नाहीये की ते ऑटोनॉमस आहे का नॉन ऑटोनॉमस आहे. तर तिथं ऑल म्हणून सिलेक्ट करा, म्हणजे कुठलंच कॉलेज मिस होणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला ऑल वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं सुद्धा मायनॉरिटी स्टेटस मध्ये सुद्धा ऑल वर क्लिक करा. भरपूर सारे मायनॉरिटीचे ऑप्शन दिसतील, बट यू शुड सिलेक्ट ऑन ऑल. त्याच्यावर आपण क्लिक करू. ते केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमची विंडो दिसणार आहे. मी रिपीट करतो. पहिल्यांदा कोर्स कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिलेक्ट युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट पुणे, इन्स्टिट्यूट स्टेटस ऑल,
ऑटोनॉमी स्टेटस ऑल, इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस ऑल आणि TFWS येस किंवा नो जे ऍप्लिकेबल असेल ते. हे झाल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला इथे दोन बटन आहेत, एक सर्च इन्स्टिट्यूट आहे आणि एक सेव्ह अँड प्रोसीड आहे. तर सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक करायचं आहे. ज्या मोमेंटला तुम्ही सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक कराल त्यावेळी या वरच्या फिल्टरनुसार अवेलेबल कॉलेजेस कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच असलेले तुम्हाला दाखवले जातील. मग आपण आता सर्च इन्स्टिट्यूटवर क्लिक करूया. आपण सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक केलेलं आहे. अशा पद्धतीनं साधारण 69 कॉलेजची यादी आली. त्याच्यामधील तुम्हाला जे कुठले कॉलेजेस पाहिजेत ते काळजीपूर्वक नाव वाचायचं आहे, कॉलेजचा कोड वाचायचा आहे आणि त्याला टिक मार्क करायचं आहे. इथं तुम्ही अशा पद्धतीने टिक मार्क करू शकता. टिक मार्क केलं की त्याचा रंग बदलतो, व्हाईट मधून तो साधारण पिंक होतो आणि आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. अशा पद्धतीनं आता मी उदाहरणासाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत निवडलंय तुम्हाला समजण्यासाठी. तर तुम्हाला जी आम्ही लिस्ट दिली त्याच्यामध्ये हा कोड नंबर आहे 6822. तर फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या सिक्वेन्सने आम्ही नंबर दिलेत त्या सिक्वेन्सने सिलेक्ट करा, म्हणजे एखादंही कॉलेज मिस होणार नाही आणि पटापट तुम्ही ते फॉर्म भरू शकता. कारण ही वेळ खाऊ प्रोसिजर आहे. त्यामुळं एका व्यक्तीनं कोड नंबर वाचून दाखवायचे 4 अंकी आणि एका व्यक्तीनं पटापट सिलेक्ट करायचं. हे सिलेक्ट केल्यानंतर खाली ग्रीन कलरचा ऑप्शन दिसतोय ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स. तुम्हाला जेवढे जेवढे कॉलेज पाहिजे तेवढे सिलेक्ट करा आणि ऍड सिलेक्टेड ऑप्शन्सला क्लिक करा. ते आपण ऍड केलं. आता आपण समजण्यासाठी दोन कॉलेजेस घेतलेले आहेत, वसंतदादा पाटील एक घेतला बावधनचा आणि मराठवाडा मित्रमंडळ कर्वेनगरचा. हे दोन कम्प्युटर इंजिनिअरिंगचे ऑप्शन मी सिलेक्ट करून ऍड केले. तर अशा पद्धतीनं खाली तुम्हाला समजा चुकून झाले असतील तर डिलीट पण करता येतं. इथं सिलेक्ट करायचे आणि रेड मध्ये डिलीट दिले ते डिलीट करायचं, असं आपण एडिट पण करू शकतो. आता हे झालं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं. समजा तुम्हाला अजून दुसऱ्या ब्रँच ऍड करायचे तर लगेच आपण करू शकतो. त्यासाठी परत स्क्रोल करून पेजच्या वर टॉपला जायचं. टॉपला गेल्यानंतर परत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रँच निवडली, परत सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट हे मगासारखं सगळं निवडायचं आणि पुन्हा एकदा सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक करायचं. मगाशी आपण कम्प्युटरचं केलं तसंच आता मी IT चं करून दाखवतोय. परत सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक केलं आणि इथं आता समजा मी मराठवाडा मित्रमंडळला सिलेक्ट केलं आणि कुठलं तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर ऍड सिलेक्टेड ऑप्शन खाली ग्रीन कलरचं येतं राईट साईडला उजव्या हाताला कोपऱ्यात खाली आणि त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर हे जे दिसतंय ऍड सिलेक्टेड ऑप्शन ह्याच्यावरती जे जे सिलेक्ट कराल ते सगळं ऍड होतं. आता इथं टोटल 3 ऑप्शन सिलेक्ट झाले. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी हे उदाहरण घेतलेलं आहे समजण्यासाठी. त्याच्यानंतर फायनली सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही निवडलेले कोर्सेस दिसतात. आता बघा, हे शॉर्टलिस्टेड ऑप्शन्स म्हणजे क्रम नव्हे, हा फक्त आपण ऍडिशनल वरती अवेलेबल सीट मधून आपल्या आवडीचे कॉलेजेस ऍड करून घेतले. आता पुढच्या स्टेजमध्ये त्याचा क्रम ठरवायचा आहे. पहिल्या स्टेपमध्ये ऍड करून घ्यायचे, दुसऱ्या स्टेपमध्ये खात्री करायची आपल्याला जे पाहिजे ते सगळं आलंय का. आता समजा या विद्यार्थ्याला 4च केलेत आणि 4च ऑप्शन त्याला टाकायचे, तर तो काय करेल, त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करेल. त्याला वाटलं अजून ऍड करायचंय डिलीट करायचंय ते पण आपण बघूया कशा पद्धतीने करता येतं. सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याला समजा वाटलं अजून काहीतरी करावं तर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग ही ब्रँच निवडली. आता लक्षात घ्या ह्या दोन ब्रँच वेगळ्या आहेत. कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच वेगळी आहे आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच वेगळी आहे. जर तुम्हाला COEP जायचं असेल तर तिथल्या ब्रँचचं नाव आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि काही कॉलेजेसमध्ये पुणे विद्यापीठातल्या दोन्ही ब्रँचेस आहेत, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पण आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग पण आहे. मग जेवढ्या जेवढ्या ब्रँचेस आहेत ह्या सगळ्या तुम्हाला सिलेक्ट कराव्या लागतील. आता ह्या मिळतील कुठे तुम्हाला ह्यांची नावे, तर त्यासाठी आम्ही ग्रुपमध्ये आणि CET सेलच्या वेबसाईटवर सुद्धा
प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स अवेलेबल आहे. त्याच्यानुसार तुम्ही त्या ब्रँचचं नाव शोधू शकता. प्लस आम्ही जी तुम्हाला ऑप्शन फॉर्म बनवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोर्सच्या कॉलम मध्ये त्या ब्रँचचं पूर्ण नाव दिलेलं आहे. ते पूर्ण नाव तुम्ही इथे कोर्स नेम मध्ये सर्च करू शकता. अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जायचं आहे. परत आपण सर्च इन्स्टिट्यूट म्हणूया. क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने लिस्ट दिसेल. सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी दिसली, त्याचा कोड दिसला आणि तुम्ही ऍड केला. कारण मगाशी मी सीओईपी ऍड केलं नव्हतं, आता ते मी ऍड करतो. सेम प्रोसिजर रिपीट केली. आता बघा खालच्या बाजूला सीओईपी ऍड झालं. मगाशचे हे 4 ऑप्शन आणि हा 5वा ऑप्शन आता ऍड झाला. तुम्हाला वाटलं अजून एखादा ऍड करावा तर परत प्रोसिजर रिपीट करा. जोपर्यंत आपण कन्फर्म करत नाही तोपर्यंत आपण किती वेळा एडिट करू शकतो. त्यामुळे चुकायचं काही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत आपल्या मनासारखा फॉर्म होत नाही तोपर्यंत पासवर्ड टाकून लॉक करायचा नाही. अशा पद्धतीने आपण हे पुढे जाऊ शकतो. याच्यानंतर सीओईपी ला सिलेक्ट करा. प्रेफरन्सेस द्यायचे. आता ह्यातला क्रम ठरवायचा. तर इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्ष देऊन बघा. उजव्या बाजूला 2 कॉलम आहेत. पहिला आहे सेट प्रेफरन्स, सेकंड लास्ट, आणि लास्ट आहे प्रेफरन्स नंबर. तर तुम्ही ज्या क्रमानं या टिकमार्कला म्हणजे या चेकबॉक्सला क्लिक करणार आहे त्या क्रमानं प्रेफरन्स नंबर येणार आहे. म्हणजे पहिला तुम्ही सीओईपी ला क्लिक केलं, ऑटोमॅटिक इथं 1 आला. नंबर 2 तुम्ही समजा इथे बावधनला क्लिक केलं, ऑटोमॅटिक 2 इथं आला. ज्या क्रमानं तुम्ही क्लिक कराल त्या क्रमानं पुढे पुढे जाणार. नंबर 3 ला समजा तुम्ही इथं क्लिक केलं तर अशा पद्धतीने नंबर 4 इथं. हे ज्या सिक्वेन्सने क्लिक कराल त्या सिक्वेन्सने तुमचा प्रेफरन्स नंबर येतो. आता हा बघा काळजीपूर्वक. लिस्ट मध्ये पहिलं आहे वसंतदादा पाटील, पण त्याचा प्रेफरन्स नंबर आहे 2. लिस्ट मध्ये 5वा आहे सीओईपी, पण त्याचा प्रेफरन्स नंबर आहे 1. बरोबर. आणि हे सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष चेक करता येतं ऍक्च्युअल ऑप्शन फॉर्म कसा आहे. आणि इथं हा जो स्क्रीन आहे हा आम्ही दिलेल्या तुमच्या पीडीएफ नुसार आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा सीओईपी आलंय का तर आलंय, त्याच्यानंतर बावधन आलंय, त्याच्यानंतर बावधनचं दुसरं ब्रँच आले डेटा सायन्स, त्याच्यानंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, मग आयटी इंजिनिअरिंग. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सिक्वेन्स चेक करायचंय. आता उदाहरणासाठी मी फक्त 5 ऑप्शन घेतलेत. तुमचे जेवढे जास्त ऑप्शन तेवढी जास्त काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स अपडेट करायचा आहे. आता समजा हे केल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की एक कॉलेज माझ्याकडून राहून गेलंय, तर तिथं त्यासाठी इन्सर्ट चॉईस कोड नावाचा ऑप्शन आहे. डिरेक्टली तुम्ही ह्या लिस्ट मध्ये इन्सर्ट करू शकता. बरोबर. एखादं तुम्हाला ऑप्शन सिक्वेन्स चेंज करायचा इथे, तर इथं मूव्ह चॉईस कोड म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यानुसार तुम्ही मूव्ह करू शकता. त्याचा पण डेमो बघू आपण. समजा हे 5च ऑप्शन्स टाकलेत आणि काही ऍड करायचे. समजा इन्सर्ट चॉईस कोड वर गेलो तर अशा पद्धतीने मेनू दिसतो. आणि पुढे गेल्यानंतर आधी सेव्ह आणि प्रोसीड केल्यावर काय दिसतं ते सांगतो. इथं आपण समजा सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक केलं तर फक्त कोड नंबर दिसतात, इथं कॉलेजची नावं दिसत नाही. आता नुसत्या कोडवरून कळणार नाही तुम्हाला कुठल्या कॉलेजची नाव आहे. त्यामुळं हे लेफ्ट ह्याच्या ही जी सेकंड लास्ट स्टेज आहे त्या स्टेजचा एक तुम्ही काळजीपूर्वक स्क्रीनशॉट काढा आणि तो शांत चित्ताने चेक करा आणि मगच सेव्ह अँड प्रोसीड करा. कारण पुढच्या स्टेजमध्ये नुसते नंबर कोड नंबर दिसणार आहेत, ते तुम्हाला कळणार नाही कुठल्या कॉलेजच्या कुठली ब्रँच आहे. त्यामुळं ही जी याच्या मागची स्क्रीन आहे ही सगळ्यांनी काळजीपूर्वक चेक करायची. ओके. तर आता आपण पुढे जाऊ सेव्ह अँड प्रोसीडला आणि अशा प्रकारे चॉईस कोड दिसतील. इथं रेड कलर मध्ये दिसतंय बघा खाली प्रोसीड टू कंटिन्यू कन्फर्म ऑप्शन फॉर्म. ज्या मोमेंटला तुम्ही प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म क्लिक कराल त्या मोमेंटला तुम्हाला मोबाईलवर पासवर्ड येईल आणि तो पासवर्ड म्हणजे ओटीपी येईल. तो ओटीपी टाकला की ऍडमिशन प्रोसेस संपली, म्हणजे ऑप्शन फॉर्मची प्रोसेस संपली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यामुळं लॉक करायच्या पूर्वी जे काय असेल तुम्हाला आता वाटलं परत बदल करायचा आहे तर इथं ग्रीन मध्ये बघा 1, 2, 3 आणि 4. आता आपण 3rd स्टेजला आहे.
तर तुम्ही 1 आणि 2 परत एकदा रिपीट करू शकता, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत. ओके, तर अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता इन्सर्ट चॉईस कोड आणि मूव्ह चॉईस कोडचे पण डेमो दाखवतो. समजा इन्सर्ट चॉईस कोडला आपण गेलो, तर इथं सिलेक्ट युनिव्हर्सिटी म्हणतं, त्याला क्लिक करायचं. मग आपण युनिटरी पब्लिक केले म्हणजे सीओईपीची, सिलेक्ट इन्स्टिट्यूट सीओईपी, सिलेक्ट कोर्स कोड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, हा ह्या वर्षी नवीन कोर्स तिथं सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट प्रेफरन्स नंबर, म्हणजे तुम्हाला किती नंबरला तो इन्सर्ट करायचा आहे हे द्यायचं आहे. तर इथं मी केलंय, मला तो 2 नंबरला द्यायचा आहे, 2, ऑप्शन 2. आणि 2 मध्ये क्लिक केल्यानंतर डायरेक्टली इन्सर्ट चॉईस कोड केलं की ऑटोमॅटिक 1 नंबरला सीओईपीच आहे, 2 नंबरला पण सीओईपी येईल. बघा कसं येतं. 2 ला क्लिक केलं, इथं आता 2 नंबरला पण सीओईपी आलं. म्हणजे मागची सगळी प्रोसेस अवॉइड करून डायरेक्टली राहिलेला ऑप्शन मी इथं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ऍड केला. पण ह्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजचा कोड नंबर माहित पाहिजे आणि तुमचं काम सोपं करण्यासाठी आम्ही ऑलरेडी तो कोड तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थी आणि तुम्ही यांच्यामध्ये फरक हा आहे की त्यांचा फॉर्म भरायला जर 2 तास लागत असतील तर तुमचा फॉर्म तो अर्ध्या तासात भरून होईल, कारण तुमच्याकडं कोडनुसार लिस्ट आम्ही दिलेली आहे. त्या कोडचा तुम्ही फायदा करून घ्या. अशा पद्धतीनं हे आपण ऍड करू शकतो. समजा तुम्हाला मूव्ह करायचंय, लक्षात आलं की तुम्हाला एखादा ऑप्शन त्याची पोझिशन चेंज करायची किंवा डायरेक्टली चॉईस कोड आपल्याला इन्सर्ट करायचा, ते आधी बघू आपण. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा बघा, मी हा कोड टाकला ईएनटीसीचा. डायरेक्टली मला कोड हा माहित होता. सीट मॅट्रिक्स आपण बघितला, सीट मॅट्रिक्सच्या पीडीएफ मध्ये मला कळालं सीओईपी ईएनटीसीचा कोड हा आहे. तो कोड डायरेक्ट मी इथं टाईप केला. त्याला राईटला क्लिक करून व्हेरीफाय पण करू शकता. तुम्हाला ते सांगू शकतं ते कुठल्या कॉलेजचं आहे, तिथे सीओईपीचं नाव येऊ शकतं आणि किती नंबरला इन्सर्ट करायचंय, तर तो मला 3 नंबरला इन्सर्ट करायचा आहे. मग तो तुम्ही ऑप्शन 3 निवडा किंवा त्याची पोझिशन 3 निवडा आणि परत इन्सर्टला क्लिक करा. मग डायरेक्टली 3 नंबरला आलं सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ईएनटीसी. अशा पद्धतीनं डायरेक्टली सुद्धा तुम्ही ऑप्शन फॉर्म एखाद्या पोझिशनला इन्सर्ट करू शकता. याच्यानंतर परत आहे चेंज करणे. ऑप्शन फॉर्म मधील ऑप्शनचा सिक्वेन्स चेंज करणे. तुम्हाला वाटलं एखादा खालीचा चुकून खालीवर झालाय तर तो चेंज करण्यासाठी ऑप्शन आहे. आपण बघा इथं पहिल्यांदा विचारलंय सिलेक्ट चॉईस कोड टू विच यू वॉन्ट टू मूव्ह, तर तो सिलेक्ट करायचा. पहिल्यांदा इथं मी 5 नंबरचा सिलेक्ट केला, बरोबर, आणि परत मूव्ह चॉईस कोड केला तर ऑटोमॅटिक तो मूव्ह झाला. आणि अशा पद्धतीने तुम्ही ते चेंज चेक करू शकता. पण लक्षात घ्या की 3 नंबरचे ऑप्शन थोडेसे क्रिटिकल आहेत वापरायला. त्याच्यापेक्षा सुरुवातीलाच 1 आणि 2 नंबरची स्टेज काळजीपूर्वक करून घ्या, म्हणजे आपोआप आपल्याला हे 3 नंबरचे करावा लागणार नाही. हे इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली आणि मूव्ह चॉईस कोड हे थोडंसं क्रिटिकल आहे. ज्यांना एक्सपिरियन्स आलाय फॉर्म भरून अशाच विद्यार्थ्यांनी ते करावं. अदरवाईज बेसिक प्रोसिजर जी मगाशी सांगितली, पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करणे, त्यानंतर सेट प्रेफरन्स करणे आणि ऑप्शन फॉर्म समरी बघणे, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ही समरी आपल्या समोर आहे. याच्यानंतर क्लिक करून आपण अशा पद्धतीने बघू शकतो. ऑप्शन फॉर्म चॉईस कोड दिसतील आणि परत कन्फर्म वर क्लिक केलं की इथं मेसेज येतो की मला मान्य आहे की मी ह्या स्टेप नंतर ऑप्शन फॉर्म एडिट करू शकत नाही. मग त्याला ओके म्हणायचं. ओके केल्यानंतर हा तुमचा जो काही नंबर असेल, मेल आयडी असेल, त्याच्यावर ओटीपी येतो. तो ओटीपी इथं टाकायचा. इथला कॅपचा कोड जो दिसतोय तो टाकायचा आणि इथं क्लिक करायचं कन्फर्म ऑप्शन फॉर्म. कन्फर्म ऑप्शन फॉर्मला क्लिक केलं की तुमचा ऑप्शन फॉर्म अशा पद्धतीनं प्रिंटिंग साठी रेडी होतो आणि इथं पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरायची प्रोसिजर संपते. तर अशा पद्धतीनं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरावा. काही चुका असतील तर तुम्ही त्या रेक्टिफाय करून घ्यावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे त्या लिस्टच्या सिक्वेन्स नुसारच समरी चेक करा.
आणि मगच ऑप्शन फॉर्म कन्फर्म करा. कारण एखादी जरी तुम्ही सिक्वेन्स मध्ये चेंज केला तर कदाचित तुम्हाला ऍडमिशनला मुकावं लागू शकतं आणि परत कमी मार्क असलेल्या मुलाला ऍडमिशन मिळेल पण तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. तर ह्या सगळ्या ट्रिक समजावून सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि यशस्वीपणे ऍडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी व्हा. तर मला असं वाटतंय ऑप्शन फॉर्मचे सगळे पॉइंट क्लिअर